आज आमच्या दीदींनी दुपारी बटाट्याचे पराठे बनवले आणि संध्याकाळी बबडीच्या पप्पांनी अंड्याचे टोस्टर बनवले। आज तर काय सगळीकडून माझी मजाच झाली आणि आजकाल खोकल्यामुळे माझ्या आवाजाची फार बँड वाजली, त्यामुळे माझ्या आवाजाकडे काही लक्ष देऊ नका। सकाळ सकाळच मी लाडूला खाऊ बनवायला सुरुवात केली। खाऊ बनवण्यासाठी मी भरपूर अशा डाळी आणि त्याच्यामध्ये साबुदाणे टाकून गिरणीमध्ये दळून आणून लाडूला खायला दिलं आणि नंतर नवरीबाईंना म्हटलं, इथं माझ्या इथं काम करून घ्या, नंतर सासरी गेल्यानंतर कोण परत तुम्हाला काम लावणार आहे, म्हणून सकाळ सकाळच त्यांना कामाला लावलं। आणि जेव्हापासून दीदी आल्यात ना, लाडूला आणि बबडीला सांभाळण्याची सगळी जबाबदारी मी त्यांच्याकडे दिली आहे आणि लाडूला आणि बबडीला पण त्यांची इतकी सवय झाली ना, ते माझ्याकडे डोंकून पण बघत नाहीत। आणि दुपारी आम्हाला बटाट्याचे पराठे खाऊ वाटले होते। दीदी म्हटल्या, वहिनी तुम्हीच बनवा बटाट्याचे पराठे। म्हटलं मी नाही बनवणार, तुम्ही बनवा आणि आम्हाला पण खायला चारा। आणि बटाट्याचे पराठे कुणाला केचप सोबत खाऊ वाटतात तर कोणाला दह्यासोबत खाऊ वाटतात आणि आमचं वेगळंच काहीतरी। मला तर बटाट्याचे पराठे हे चहा सोबत खाऊ वाटतात। मग बटाट्याचे पराठे बनवल्यानंतर मी चहा पण बनवला। आणि हा, मला माहितीये मी आज भूतासारखी दिसतीये, कारण की मी आजारी आहे, तुम्ही म्हणायच्या आधीच सांगून दिले। आणि मग संध्याकाळी बबडीच्या पप्पाने अंड्याचे टोस्टर बनवले। हे आहेत आमच्या उरुळी फेमस टोस्टर आणि उरुळी सोडून इतरत्र मी कुठंच हे अंड्याचे टोस्टर खाल्ले नाहीत आणि बघितले पण नाहीत, फक्त इथंच बनतात काय काय माहिती। आणि जर तुमच्या इथं हे अंड्याचे टोस्टर भेटत असतील तर मला नक्की सांगा कमेंट बॉक्स मध्ये। आणि घरातल्या माणसांनी काहीतरी बनवलंय किचनवर, म्हणजे किचनवर राडा तर असणारच ना, तसंच राडा माझ्या किचनवरही आज होता। चला तर मग इथपर्यंत आलाच आहात तर सबस्क्राईब करून जावा। बाय।